आपण साधनेला प्रारंभ करू. हरी हरी. आज ज्या काव्याच्या आधाराने आपल्याला अनुषंगिक साधना करायची आहे ते काव्य मी प्रथम वाचून दाखवतो. प्रभात काळी मंगल समयी हरिस्मरणात उठावे, देह शुद्धीते करुनी सुखासन धृतीपूर्वक जमवावे. मोक्षदानी सद्गुरूच्या प्रातिभ दर्शनी रंगुनी जावे, विषयी धरुनी उदासीनता निज रूपास स्मरावे. जन्म वृद्धी क्षय मृत्यू व्याधी भयापासूनी मुक्त, अक्षर अव्यय नित्य ब्रह्ममी निर्गुण संगरहित. अशा चिंतनी तत्वम सोहम सहा श्रुती विवरावी, निदिध्यास राखून तदर्थी तन्मयता साधावी. प्राणापानी सोहम शब्दी मन पवनाची माळा, नाभीपासूनी चिद्गगनाते लक्षित वेळोवेळा. अनन्य होता अनुसंधानी जीव ब्रह्मता लाहे, सच्चित सुख घन अविनाशी स्वस्वरूपी मिळूनी राहे. अशा क्षणी अवचिता बहिर्मुख चित्तवृत्ती हो पाहे, तधी अलिप्तता ठेवूनी होई वृत्तीरहित लवलाहे. चित्त प्राणासहित वासना हारपता निशेष, गगनी चिद्रूप स्फुरे स्वभावे नित्य शुद्ध अविनाश. साधनी अशा चिद्घन सोहम आत्मराज भेटोन, अंतरी उजळीत ज्ञान दीपाते फिटे भ्रांती अज्ञान. मकरंदासी आता चराचरी गुरु कृपे हरी भेटे, गळूनी जाऊनी बद्ध मुक्तता आत्मबोध प्रगटे. या काव्यावर आपण साधना करणार आहोत. ती नेमकी काय करणार आहोत हे मी प्रथम सांगतो. आपण आपलं आसन, ध्यानाचं आसन धृतीपूर्वक जमवलं पाहिजे. आसनाच्या संकल्पनेमध्ये ध्यानाचं बाह्य आसन ही गोष्ट नक्कीच येते आणि हे आसन अत्यंत धैर्याने न डगमगता आणि स्थिर राहून आपल्याला जमवायचं आहेच. पण त्याचबरोबर ध्यानाची जी बैठक आहे ती प्रत्यक्ष ध्यानाच्या बैठकीबरोबर मनाची बैठक देखील आवश्यक आहे. मनाला देखील आपण बजवायचं आहे की आपण आता ध्यानाला बसतो आहोत आणि ध्यानाकरता मनानी अनुकूल असणं ही मनाची बैठक आहे. तसंच आपली बुद्धी देखील ध्यानाच्या या साधनेशी सुसंगत असावी, विरोधी नसावी. हे ध्यानसमयी असणारं बुद्धीचं आसन आहे. अशा प्रकारे प्रत्यक्ष देहाचं आसन, मनाचं आसन आणि बुद्धीचं आसन या तीनही गोष्टी या धैर्यपूर्वक जमवायला लागतात. यापैकी कोणतीही एक गोष्ट कमी पडली तर साधक ध्यानातून ध्यान सोडून उठतो, तो ध्यान बाजूला सारतो. असं असल्यामुळं ध्यानाचं हे आसन धृतीपूर्वकच जमवावं लागतं. आसन स्थैर्य झाल्यानंतर आपण मोक्षदानी अशा सद्गुरूंच्या प्रातिभ दर्शनाचा किंचित काळ लाभ घेणार आहोत. सद्गुरूंना पाहिलं आणि सद्गुरूंचं स्मरण केलं की आपली वृत्ती पवित्र होते, श्रद्धेनी प्रेमानी भरून जाते.
विषयाचा विसर पडतो, विषयाच्या ठिकाणी उदासीनता निर्माण होते आणि सद्गुरूंचा जो बोध आहे त्या बोधाचं स्मरण सद्गुरूंच्या प्रातिभ दर्शनामुळे देखील घडतं. सद्गुरूंचा बोध आहे की जन्म, वृद्धी, क्षय, मृत्यू, व्याधी, भयापासून मुक्त, अक्षर अव्यय नित्य ब्रह्ममी, निर्गुण संगरहित. मी जन्म, मृत्यू, त्याचप्रमाणे व्याधी, भय यापासून मुक्त आहे. या सर्व देहाच्या गोष्टी आहेत आणि मी देहापासून वेगळा, निर्गुण, संगरहित असा ब्रह्म आहे. मी अक्षर अव्यय नित्य ब्रह्म स्वरूप आहे. याला निजरूपाचं स्मरण करणं असं म्हणतात. सद्गुरूंच्या बोधाचं स्मरण करणं असं म्हणतात. या गुरुबोधाचं स्मरण आणि चिंतन करत करतच आपण तत्वम सोहम सहा या श्रुतीचं विवरण आपल्या मनामध्ये करणार आहोत. ते परमात्म तत्वच तू आहेस आणि शिष्याने त्याला दिलेलं तो परमात्माच मी आहे असं उत्तर. त्यामुळं आपण परमात्म स्वरूप आहोत असा निदिध्यास राखून त्याच्या अर्थाशी तद्रूपता पावण्याचा आपण थोडा काळ प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर आपण गुरुपदिष्ट सोहमचे श्वास घेणार आहोत. सुषुम्ना नाडीतून किंवा मध्यमा नाडीतून, दोन्ही एकच आहेत. सद्गुरूंनी अनुग्रहाच्या वेळेला जे सोहम श्वास घ्यायला शिकवले ते सोहमचे श्वास आपण घेणार आहोत. नाभीपासून चित गगनापर्यंत सोहम ध्वनी जो खेळत असतो त्याच्याकडं वेळोवेळा लक्ष ठेवून प्राणापानी सोहम शब्दी मन पवनाची माळा आपण जपणार आहोत. सोहमचे काही श्वास घेऊन झाल्यानंतर मग आपण जीव ब्रह्मस्वरूपच आहे अशा भावनेनी चिदाकाशामध्ये क्षण, 2 क्षण, 4 क्षण, 6 क्षण अशी क्रमाने ब्रह्मभावना ठेवत आणि ती वाढवत राहणार आहोत. सच्चित सुखघन अविनाशी अशा स्वस्वरूपाशी आपण मिळून जाणार आहोत. दीर्घकाळ परमात्म भावना धारण करत असताना अचानक वृत्ती बहिर्मुख होऊ शकते. जर वृत्ती बहिर्मुख होऊ लागली तर त्या वृत्तीकडं अलिप्ततेने पाहून साक्षीत्वानी त्या वृत्तीचा आपल्याला त्याग करायचा आहे. ही खटपटच आहे. वारंवार वृत्ती उठतील आणि समोर उठलेल्या वृत्तीला प्रतिसाद न देता ती सोडून दिली की मग हळूहळू 2 वृत्तींमधलं निर्वृत्तिक असे क्षण, काळ वाढायला सुरुवात होते आणि ते अतिदीर्घ जर झाले तर त्यावेळेला आपलं चित्त, आपले श्वास आणि आपल्या ठिकाणी असणाऱ्या वासना या तिन्हींचा क्षय होतो आणि चित गगनामध्ये नित्य शुद्ध अविनाशी अशा चित रूपाचं स्फुरण आपण अनुभवू लागतो. अशाच प्रकारे बैठक धृतीपूर्वक अशी करत गेली म्हणजे मग
आपल्या ठिकाणी तो परमात्माच मी आहे असा सोहम भाव दृढ होतो. आत्मराजाची आणि आपली भेट होते. आपलं अंतर ज्ञानदीपानी जणू उजळून जातं. आपल्या अंतःकरणात असलेल्या, आपल्या अंतरात असलेल्या भ्रांती आणि अज्ञानाच्या भावना नाहीशा होऊन जातात. सच्चिदानंद श्रीहरीचा बोध आपल्या अंतःकरणात होतो. हे ध्यान विसर्जित केल्यानंतर चर आणि अचर अशा विश्वामध्ये एक तो परमात्माच भरून राहिलेला आहे, हरीच नटून राहिलेला आहे, अशा प्रकारचा बोध आपण प्रयत्नपूर्वक टिकवायचा आहे. त्यामुळं मी बद्ध अथवा मी मुक्त असे दोन्ही भाव जाऊन आपण नित्य मुक्त आत्मबोधयुक्त असे होऊन राहतो. आपण ही साधना करण्यासाठी आता डोळे मिटून ध्यानाच्या आसनामध्ये बसायचं आहे. स्थिर सुखावह पाठ, मान आणि मस्तक एका सरळ रेषेत असतील असं देहाचं आसन जमवायचं आहे. त्याचबरोबर मनाचा निश्चय आणि बुद्धीचाही ध्यानाकरता अनुकूल तर्क अशा रीतीने मनाचं आणि बुद्धीचं दोन्हींचं आसन अनुकूलता या ध्यानासाठी म्हणून आपल्याला ठेवायची आहे. देह, मन आणि बुद्धी हे तीनही ध्यानाला अत्यंत अनुकूल आहेत आणि आपण ठरवलेला जो काळ आहे त्या काळामध्ये आपण धैर्याने ध्यान जमवणारच आहोत असा निश्चय आपल्याला करायचा आहे. ध्यानाचं स्थिर आसन शरीराच्या अंगानी, मनाच्या, बुद्धीच्या अंगानी अनुकूल असं साधल्यानंतर आपण आपल्या सद्गुरू स्वरूपाचं प्रातिभ दर्शन आता घेणार आहोत. शाब्देच परेच निष्णात आणि त्याहीवर कृपाळू अशा सद्गुरूंचं आपण स्मरण करू. त्यांचं प्रातिभ दर्शन आपण घेऊ. सद्गुरूंना आठवताना आपण अगदी रंगून जातो. सद्गुरूंच्या स्मरणामुळं विषयांच्या ठिकाणी उदासीनता
सहज निर्माण होते. विषयाचं स्मरणच होईन असं होतं. सद्गुरूंच्या प्रातिभ दर्शनानी अजून एक लाभ होतो, तो म्हणजे सद्गुरूंचा जो उपदेश आहे त्या उपदेशाचं सहज स्मरण होतं. जन्म, वृद्धी, क्षय, मृत्यू, व्याधी, भयापासून मुक्त. आपण जन्मरहित आहोत. वृद्धी ही देहाची वाढ आहे. मी या वृद्धीपासून देखील मुक्त आहे, कारण मी देहच नाही. देह अशक्त होणं, देहाला व्याधी होणं, तसंच देहाचा मृत्यू होणं, हे सर्व देहाला असून मी त्यापासून वेगळाच आहे. देहाचा मृत्यू हा माझा मृत्यू नाही. देहाची व्याधी आणि मी एकमेकांपासून वेगळे आहोत. मी अक्षर, अव्यय, नित्य ब्रह्मस्वरूप आहे. मी निर्गुण, संगरहित आहे. गुरु उपदेशाचं स्मरण करताना आपोआप निज स्वरूपाचं स्मरण होत आहे. सद्गुरूंच्या उपदेशानुसार मी देह नाही. जन्म, वृद्धी, क्षय, मृत्यू, व्याधी, भय यापासून मी मुक्त आहे.
मी निर्गुण संगरहित अक्षर अव्यय नित्य ब्रह्म स्वरूप आहे. मी देह मन बुद्धी नाही, त्यामुळं जन्म वृद्धी क्षय मृत्यू व्याधी विविध प्रकारची भय ही देह मन बुद्धीला लागलेली आहेत. त्यांच्याहून मी मुक्त आहे. मी निर्गुण ब्रह्म आहे. मी देह संग रहित ब्रह्म आहे. मी अक्षर ब्रह्म आहे. मी अव्यय ब्रह्म स्वरूप आहे. मी नित्य ब्रह्म आहे. मी अक्षर अव्यय नित्य निर्गुण संगरहित ब्रह्म स्वरूप आहे. मी अक्षर अव्यय नित्य निर्गुण संगरहित ब्रह्म स्वरूप आहे. सद्गुरूंचा उपदेश हाच आहे. तत्वम सोहम सहा श्रुतीचा उपदेश सद्गुरू करतात.
ते परमात्म तत्वच तू. याला शिष्य प्रतिसाद देतो, सोहम सहा. तो परमात्माच मी आहे. आता अक्षर, अव्यय, नित्य, निर्गुण, संगरहित असं ब्रह्मच केवळ शिल्लक आहे. तत्वम, सद्गुरु म्हणतात ते परमात्म तत्वच तू आहेस. शिष्य प्रतिसाद देतो, सोहम सहा. ते अक्षर, अव्यय, नित्य, निर्गुण, संगरहित ब्रह्मच मी आहे. आता एवं गुणविशिष्ट ब्रह्मच केवळ आहे. मी या नावाचा पदार्थच नाही. तत्वम सोहम सहा अशा श्रुतीचा सद्गुरु उपदेश करतात. त्याचा मथितार्थ अक्षर, अव्यय, नित्य, निर्गुण, संग रहित ब्रह्मच मी आहे. आता केवळ ब्रह्मच उपस्थित आहे. मी या नावाचा पदार्थच नाही. तो परमात्माच मी आहे. सोहम सहा. नाभिस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत चिदाकाशात जे सहज मध्यमेतून सोहमचे श्वास चाललेले आहेत, तिकडं आता आपण लक्ष देऊ. श्वास घेत असताना परमात्माच मी, तोच मी या भावनेनी सो या शब्दाचा उच्चार होत आपला श्वास चिदाकाशामध्ये प्रवेश करतो. श्वासाबरोबर आपण ही परमात्म्याला भेटायला चिदाकाशात प्रवेश करतो.
तिथं 2-3 क्षण थांबायचं, म्हणजे 5-7 सेकंद श्वास रोधून धरायचा, परमात्म भावनेशी तदाकारता अनुभवायची आणि नंतर हम अशा सहज शब्दांनी तो परमात्माच मी आहे अशा भावानी श्वास मध्यमेतूनच सोडत परत नाभीस्थानी यायचं. असे 5-7-10 श्वास आपण घेणार आहोत. हे सोहमचे श्वास घेत असताना मनाला जराही इकडं तिकडं फिरू द्यायचं नाही. मन, श्वास आणि सोहम शब्द हे एकमेकांशी जोडलेले असले पाहिजेत. आताचा तुमचा श्वास पूर्ण झाला की श्वासाकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं, सोहमचे श्वास घेणं थांबवायचं. तुम्ही आता चिदाकाशामध्ये अक्षर, अव्यय, नित्य, निर्गुण, संगरहित ब्रह्म होऊन थांबलेले आहात. श्वास आता नैसर्गिक रीतीने चाललेला असेल त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष. तुम्ही ब्रह्म स्वरूपाशी तदाकार होऊन चिदाकाशात आहात. अंदाजे 5 सेकंद तुम्ही अशा रीतीने ब्रह्म भावनेशी तदाकार होऊन राहा. परत लक्षात घ्या की ब्रह्म भावनेशी तदाकार होऊन राहायचं आहे आणि अजून 2 क्षण म्हणजे 5 सेकंद
परत एकदा 2 क्षण ते 5 सेकंद. ब्रह्म भावनेशी तदाकार पुढचे 5 सेकंद. आता हा काळ क्षण, 2 क्षण, 3 क्षण, 4 क्षण असा वाढवायचा. म्हणजे 5 सेकंदांचे आता अंदाजे 8 सेकंद ब्रह्मस्वरूप होऊन थांबायचं. परत एकदा निर्विचार ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य. 8 सेकंद. परत एकदा. परत एकदा चिदाकाशामध्ये तुम्ही ब्रह्म होऊन राहिलेले आहात. 10 सेकंद. परत एकदा 4 क्षण म्हणजे अंदाजे 10 ते 12 सेकंद. परत ब्रह्मभावना 10-12 सेकंद. ब्रह्म भावनेशी तदाकार 15 सेकंद. परत एकदा 5 ते 6 क्षण म्हणजे 15 सेकंद. परत अजून थोडा जास्त काळ वाढवायचा. अंदाजे 8 क्षण म्हणजे 20 ते 22 सेकंद ब्रह्मभावना केवळ निर्विचार. पंचवीस ते 30 सेकंद थांबायचं. ब्रह्मभावना
10 ते 12 क्षण म्हणजे अंदाजे 25 ते 30 सेकंदाच्या पुढं परत अंदाजे 30 ते 35 सेकंद ब्रह्म होऊन राहिलेले आहोत. विचाररहित ब्रह्म. पस्तीस 40 सेकंदानंतर आता अनिश्चित काळापर्यंत या ब्रह्मभावनेमध्ये तसंच थांबून राहायचं. तुम्हाला सहज मिनिट 1.5 मिनिट असं देखील जमेल. असं अनिश्चित काळपर्यंत ब्रह्मभावना लांबवली आणि निर्विचार बसून राहिलं तर शक्यता आहे की एखाद दुसरी अवांतर वृत्ती उठेल. जर तशी उठली तर साक्षीत्वानी तिचा लगेच त्याग करायचा. भ्रुकुटी मध्यापाशी ही वृत्ती उठते आणि त्याच्या माग ब्रह्मभावनेनी आपण आहोत. आपल्याला तो वेगळा विचार समजला आणि लगेच त्याचा त्याग केला असं झालं पाहिजे. वृत्ती त्याग केल्यानंतर तिथं वृत्ती शून्यता असेल. ती वृत्ती शून्यताही जाऊन तिथं ब्रह्मभाव शिल्लक राहील. कारण वृत्तीच नसेल
तर साक्षीत्वाची भावनाही नाहीशी होते आणि मूळ ब्रह्मभाव तिथं प्रकट होतो. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम असं होतं. समोरच्या वृत्तीचा त्याग केला की वृत्ती शून्यता शिल्लक राहते. या शून्यतेची जागा ब्रह्मबोधाने व्यापली जाते, कारण शून्य पाहणारा मी हा ब्रह्मस्वरूप आहे. तिथं बोध उद्भवतो. यावेळेला मन पूर्ण निस्तब्ध होतं. श्वास देखील चिदाकाशात जाऊन थांबून राहतात. मधून अधून सूक्ष्म श्वास हा घेतला जातो आणि चिदाकाशात जाऊन थांबतो. अशा रीतीने मनाचा लय होतो आणि श्वासाचाही लय होतो. वासनांचाही लय होतो. मन, प्राण आणि वासना यांचा लोप झाल्यानंतर फक्त चित रूपानी ब्रह्म स्फुरत राहत. स्वभावतः अविनाशी, शुद्ध, चित, जाणीव स्वरूप ब्रह्म केवळ शिल्लक राहत. त्या ब्रह्मबोधाने अंतःकरण उजळून निघतं. त्या ठिकाणी असणारी भ्रांती, अज्ञान कुठल्या कुठं निघून जात, पळून जात. चिद्घन सोहम आत्मराज अनायासे भेटतो.
देह भावना जाऊन केवल ब्रह्म, केवळ स्वरूप उरत. हे ध्यान आता आपल्याला विसर्जित करायचं आहे. परत एकदा सद्गुरूंचं प्रातिभ दर्शन आपण घेऊ. हे ब्रह्म आपलं स्वरूप, तेच सद्गुरूंचं स्वरूप. तरीही सद्गुरूंची सगुण मूर्ती देखील ब्रह्म, तेही आपण पाहू. सद्गुरूंना नमस्कार करू. ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत अशी भावना करू. आता आत जे ब्रह्म सच्चिदानंद श्री हरीचं दर्शन झालं, भावना हरिमय झाली, ब्रह्ममय झाली. डोळे उघडल्यानंतर चराचरामध्ये तेच ब्रह्म सच्चिदानंद हरी गुप्त रूपानी आहे, पण आपल्याकरता आता तो प्रगट झाला. अशा भावनेनी आपण डोळे उघडायचे आहेत. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत त्याचा डोळ्याला, कपाळाला, गालांना हलकेच स्पर्श करत आपण आता डोळे उघडायला हरकत नाही. हरी 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 हरी. स्वामीजी स्वामीजी. नारायणा. प्रभू प्रभू. हरी हरी. राम राम राम. हरी हरी. आपण करत असलेली नित्याची साधना आणि या विविध प्रकारे केल्या जाणाऱ्या अनुषंगिक साधना यांचा सराव करत करत आपल्याला
साधनेचा छंदच लागावा. हा छंद आपल्याला एकांताचं सुख देईल. हा छंद आपल्याला एकांतामध्ये जागृती देईल. स्वरूप जागृती ही मानवी जीवनामध्ये एक विशेष गोष्ट आहे. स्वरूप जागृती याचा अर्थ आपण देह मन बुद्धी नसून देह मन बुद्धीच्या बुडाशी असणारं आपलं सच्चिदानंद स्वरूप त्याचा प्रत्यय येणं, त्यातून आपला स्वरूपाविषयीचा निश्चय पक्का होत राहतो. समर्थांनी साधू वस्तू होऊनी ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चळेना ऐसा झाला या नावसिद्ध असं म्हटलेलं आहे. सर्व प्रकारचे संशय आणि विकल्प जे मनामध्ये बुद्धीमध्ये आणि इंद्रियांमध्येही बसलेले असतात ठाण मांडून, ते साधनेशिवाय दूर होणं शक्य नाही. साधनेनी विवेक जागृत होतो. साधनेनी बोधाची सहजता प्राप्त होते. साधनेनी हळूहळू प्रत्यक्ष साधनेच्या वेळे व्यतिरिक्त देखील हा बोध टिकून धरण्याची कला प्राप्त होते आणि आपल्याला खरं म्हणजे ते साधायचं आहे. असं असल्यामुळं मला असं वाटतं की आपण साधनेमध्ये जितकं रमून जाऊ तितकाच आपला परमार्थ हा सुफल होणार आहे. स्वरूपानंदांचे सद्गुरू गणेशनाथ महाराज अभ्यास अभ्यास आणि अभ्यास, जितकी भक्ती तितकी प्राप्ती असं म्हणत असत. आणि सगळ्याच ठिकाणी हे तत्व लागू आहे, ते परमार्थामध्ये लागू असणारच. जितका अभ्यासामध्ये झोकून देऊ तितकं जो अभ्यासाचा विषय आहे त्या विषयाच्या ठिकाणी प्रेम म्हणजे भक्ती निर्माण होईल. आणि जितकी भक्ती निर्माण होईल तितकी त्या अभ्यासाची प्राप्ती ही सहज शक्य सहज सिद्ध अशी होते. असं असल्यामुळं या साधना आपण बरोबर तर करतोच सर्वजण आत्ता, आणि तुम्ही लक्षात ठेवून अथवा यानंतर ज्या प्रकाशित होतात प्रसारित होतात यूट्यूबवरून त्याच्यावर लक्ष ठेवून त्या पाहून आपण जितक्या करत राहाल तितक्या गुरुपदिष्ट साधने बरोबर या साधना करत राहाल तितक्या प्रमाणामध्ये बोध ठसायला मदत होईल, हे नक्की आहे. जर छंद लागला तर सर्व होऊ शकतं. जर छंद नसेल तर मग माहीत असून तितका त्याचा लाभ होत नाही. त्यामुळे छंद निर्माण होणं आणि त्या छंदाचा पाठपुरावा करत असताना बोध होणं ही गोष्ट एक सरळ रेष मारल्यावर जसे दोन बिंदू एकत्र यावेत तशा प्रकारे साधक आणि त्याचा बोध या दोन गोष्टी, जे आत्मबोध, या दोन गोष्टी त्याला सहज सुलभ होऊन जातात. आताचा हा जो काळ आहे, परत एकदा आपल्या सगळ्यांना प्रतीक्षा आहे की किती
30 तारखेपर्यंत हा जो लॉकडाऊनचा काळ आहे, तर तो उठल्यानंतर पुढं नवीन लॉकडाऊन येतो की आणि काही थोडं रिलॅक्सेशन येतं, जे काही असेल ते आपण साधना करत करत स्वीकारू. गोंदवलेकर महाराज म्हणत असत की बाहेर जर थंडीची लाट आली तर ती थोपवता येत नाही, आपण बंडी घालणं एवढंच आपल्या हातात राहतं. आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित राहू, बाहेर जाण्याचे प्रसंग कमी असोत आणि पुरेपूर काळजी घेत आपण जर राहिलो तर तीच थंडीची लाट सोपवण्यासाठी बंडी घालणं आहे. त्याच प्रकारे आपण साधनेची बंडी देखील घालणं ही गरजेची गोष्ट आहे. बाहेरचं जग हे जसं असायचं तसंच असेल, आपल्या स्वतःची मानसिक स्थिरता टिकवून ठेवणं हे आपलं काम आहे. त्या तऱ्हेने आपण आपल्या जीवनाचा विचार करूया आणि हा काळ मोठ्या आनंदाने असा व्यतीत करू. हरि ओम तत्सत. हरि हरि राम राम. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.